स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहिले असेल तर आजचा पहिला व्हिडिओ आहे आपला पूर्ण यूट्यूब चॅनलवरती। त्याच्यामध्ये आपण सगळे प्रश्न सगळे विषय कव्हर करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये। पहिला प्रश्न पहा, राष्ट्रीय साखर संस्था NSI म्हणजे काय? नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट मग टिंबटिंब मध्ये स्थित आहे। कुठे स्थित आहे ते सांगायचं। कानपूर येथे। पुढचा प्रश्न, कांग्रा दरी भारतातील कोणत्या राज्यात आहे? कांग्रा दरी विचारली, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये कांग्रा दरी आहे। महाराष्ट्रात कापसाची लागवड विदर्भ आणि मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात होते, कारण कापसाची लागवड माहिती आहे विदर्भात आणि मराठवाड्यात होते, माहिती आहे मास्तर, पण त्याचं कारण सांगायचं। अशी प्रश्नाची लेवल येते पा। मग तुम्ही म्हणता मास्तर असा प्रश्न मी पाहिला नाही, म्हणून आपण आता असे प्रश्न घेणार आहोत। म्हणजे तुमचं परीक्षा IBPS पॅटर्न नुसार सगळेच प्रश्न पाहणार आहोत आपण। याचं उत्तर राहणार आहे, या विभागातील कृषी हवामान कापूस लागवडीसाठी पोषक आहे। पा याची लेवल पा, प्रश्नाची उत्तराची लेवल पा। अशी वेगळी भाषा तुम्हाला प्रश्नामध्ये विचारतील। या विभागातील कृषी हवामान कापूस लागवडीसाठी पोषक आहेत, असेच लेवलचे प्रश्न पाहणार आहोत भाऊ आपण पूर्ण व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेत टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे। अस्तंबा। सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यामुळे टिंबटिंब तयार होत आहे। उत्तरेकडील मैदान। कोणते विटॅमिन चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे, जे रक्त गाठण्यास, हाडांचे चयापचय आणि रक्तातील कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी भूमिका बजावते? प्रत्येक प्रश्नासाठी 2 ते 3 सेकंद घ्या। या ठिकाणी ऑप्शन नाही देण्याचं कारण असं आहे की तुम्हाला चेक करता येईल। आता एवढं रिव्हिजन झालं तुमचं, भरपूर व्हिडिओ पाहता तुम्ही दररोज। आपल्या याच्यामध्ये जेवढे व्हिडिओ पाहिले परत परत पण पाहिले, एवढं रिव्हिजन झालं, परीक्षेची तारीख दूर गेली, तर याच्यानं काय केलं मी ऑप्शन काढून टाकले। तुमचा विचार करा आणि येतंय का नाही येते, तुम्ही टचमध्ये आहे का नाही आहे, ते सगळं तुम्हाला कळून जाणार। याचं उत्तर राहणार विटॅमिन के। आता याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। उच्च विटॅमिन के असलेले सर्वात सामान्य पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, जसं की कोलार्ड हिरव्या भाज्या, ब्रोकोली, पालक, कोबी ह्या भाज्या खाल्ल्यानं भाऊ तर विटॅमिन के येतं। एवढं लक्षात ठेवायचं फक्त। पालक, गोबी हे पालकमध्ये जास्तीत जास्त विटॅमिन के तुम्हाला पाहायला मिळेल। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019 ते 20च्या खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलबियाचे सर्वाधिक उत्पादन झाले? सोयाबीनचे। मराठी भाषा गौरव दिन कोणता? तो आहे 27 फेब्रुवारी। महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे याच्या जोड्या लावा। सातारा कनेर, नाशिक मुकणे, नांदेड विष्णुपुरी। म्हणजे काय सांगताय या ठिकाणी जलसिंचन योजना आणि जिल्हा हे दिलेले। यवतमाळ बिमला। म्हणजे हे सर्व काय भाऊ योग्य आहे, सगळे योग्य आहे, याला काही जोड्या बिड्या लावायचे मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगून दिलं। गांधीजींचा 3 काठीय पद्धतीच्या विरोधात निळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला? महत्वाचा प्रश्न बरं का, मी जे जे इम्पॉर्टंट प्रश्न सांगतो सगळे महत्वाचे प्रश्न आहे। निळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला, एवढाच प्रश्न येऊ शकतो का वाक्यात? किंवा गांधीजींचा 3 काठीय पद्धतीचा विरोधात कोणी सत्याग्रह केला व कुठे सत्याग्रह झाला, कोणता सत्याग्रह झाला, याच्यावरती उलटून पालटून प्रश्न येऊ शकता। कृषी सेवकला कसं गोंधळ झाला तसं गोंधळ नाही होण्यासाठी मी प्रत्येक प्रश्नाचं सांगन तुम्हाला, असा असा प्रश्न विचारू शकता। याचं उत्तर राहणार आहे चंपारण। महत्वाचे मुद्दे समजून घ्या। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिला सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण सत्याग्रह। 1917 मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यात याची सुरुवात झाली। हा सत्याग्रह म्हणजे ब्रिटिशांच्या निळ धोरणाविरोधाचा उठाव होता।
पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा किंवा सर्वात लांब किनारा लाभला आहे? याचं उत्तर राहणार गुजरात. गुजरात या राज्यामध्ये सर्वात लांब, हे बाबा महत्वाचा प्रश्न आहे बरं का. आपण काय करतोय मास्तर, आम्ही हे दररोज वाचतोय, पुस्तकात पण पाहतोय, पण परीक्षेला ना अशी अशी भाषा विचारता, तुम्ही एवढा गोंधळ होऊन जाणार, तुमचा उत्तर तुम्हाला माहीत राहणार पण गोंधळ एवढा होणार. तर त्याच्यासाठी गोंधळ न होण्यासाठी मी सांगतो तुम्हाला, महत्वाचं काय सांगतो, जे जे प्रश्न आले ना तुम्हाला सोपे वाटते ना, तेच प्रश्न येणार आहे. मी सांगतो तुम्हाला तेच प्रश्न येणार आहे, फक्त त्याची भाषा वेगळी राहणार आहे, त्याला विचारण्याची पद्धत वेगळी राहणार आहे. 5 ऑप्शन भेटणार, ते 5 ऑप्शन राहणार. IBPS पॅटर्न तुम्हाला माहीत झाला आता. 5 प्रश्न राहते, 5 प्रश्न म्हणजे 5 ऑप्शन राहते. त्या 5 ऑप्शनमध्ये तुम्हाला शोधायचं तुमचं उत्तर. त्याच्यासाठी जर उत्तरच या ठिकाणी मी दिलं नाही तर तुम्ही 100% विचार करणार तुम्हाला येतं का नाही येतं, आणि मग 100% तुमचं नॉलेज वाढणार. याचा महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ. गुजरात या राज्यात सर्वात जास्त म्हणजे किती, 1600 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. लक्षात राहील, 1600 किलोमीटर. चलो शब्बास. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? माहिती आहे? शब्बास, आपल्या भारताची. पुढचा प्रश्न, उथळ पाण्याला खळखळाट फार. काय म्हटले ते? उथळ पाण्याला खळखळाट फार. या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. एकदम भाऊ, मराठी म्हटलं ना व्याकरण तर पैकीच्या पैकीच आले पाहिजे. झालं तुमचं सिलेक्शन झालं. मराठी म्हणलं पैकीच्या पैकीच, तांत्रिकमध्ये पैकीच्या पैकीच, संपला विषय. इथं खेळ खल्लास करून टाकायचा. काय येतं? उथळ पाण्याला खळखळाट फार. आलं? शब्बास. ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई मारतो. पुढचा प्रश्न पहा, खालील विधाने पहा. पाहतो, चला सांगा काय दिलेले. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. दुसरा मुद्दा, कृष्णा व भीमा नद्याची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी होतात. वर्धा व वेनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. मास्तर याचं एकच सांगू का तुम्हाला, याच्यातलं तुम्हाला 1-2 पण माहीत असं ना तुम्ही टिक करून देणार, एक पण माहीत असं ना तुम्हाला कळून जातं एका गोंधळ चालला. तर गोंधळ असा चालला भाऊ, नरसोबाची वाडी कुठं आहे? नद्याच्या संगमाजवळ. पंचगंगा आणि कृष्णा हे बरोबर आहे. दुसरं काय आहे? कृष्णा व भीमा नद्याची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झालेली, हे पण बरोबर आहे. लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा. याच्यावरती प्रश्न येतो भाऊ. मी सांगतो तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न बरं का, जे जे इम्पॉर्टंट सांगतो हा इम्पॉर्टंट प्रश्न. वर्धा व वेनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता बनतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? सर्व योग्य आहे. पुढचा प्रश्न, केशवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखतात? कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखतात. आता लक्षात राहील, केशवसूत विचारलं, केशवसूत तर कृष्णाजी केशव दामले. पुढचा प्रश्न, विधेयक जे मनी बिल आहे की नाही याचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो? कळतं? परत प्रश्न समजून घ्या. विधेयक जे मनी बिल आहे की नाही याचा अंतिम निर्णय कोण घेतो संसदेमध्ये? ते सांगायचं आहे. लोकसभेचे अध्यक्ष. महत्वाचे मुद्दे पहा, कलम 110(3) मध्ये नमूद केल्याप्रमाणे विधेयक हे मनी बिल आहे की नाही ठरवण्याचा अंतिम अधिकार लोकसभेचे अध्यक्षांना असतो. पुढचा प्रश्न पहा, बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बालकवी विचारलं या ठिकाणी. बेसिक आहे, नसनसमध्ये फिट पाहिजे तुम्हाला. हे व्याकरण म्हटलं ना, मराठी व्याकरण आपली भाषा पैकीच्या पैकीच. त्र्यंबक बापूजी टोंबरे बालकवी. शब्बास, आलता, व्हेरी गुड. चलो पुढचा प्रश्न, सूक्ष्म शोषक तत्वांमध्ये फक्त कोणते मूलतत्व धातू आहे? याचं उत्तर राहणार आहे बोरॉन. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे? सिंपल आहे ना, खोपोली इथे. एकदम बेसिक आहे, न माहिती आहे नसनसमध्ये फिट केला मास्तर तुम्ही. जेवढे व्हिडिओ आम्ही पाहतोय, खोपोली खोपोली खोपोली, आणि प्रश्न येतो पण बरं का, परीक्षेला येतो पण, लक्षात राहू द्या, येतो पण. आता पुरवठाची परीक्षा चालू आहे माहिती आहे ना, हा भाऊ त्याचे पेपर चालू आहे, त्याच्यामध्ये खोपोली याच्यावरती प्रश्न आला म्हणजे कळतं तुम्हाला. महत्वाचं आहे, एकदम महत्वाचं आहे. तुम्हाला मी 10 वेळेस प्रश्न घेतोय. आपल्या पाठीमागे व्हिडिओमध्ये पहिले 10-20 वेळेस हा प्रश्न घेतलेला आहे.
तर लक्षात ठेवायचं बरं का, भाषा वेगळीकडून प्रश्न आला तर बरोबर उत्तर द्यायचं. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? आता माहिती आहे मास्तर आम्हाला, एवढं तर फिक्स झालं आमच्या डोक्यामध्ये, फिट डायरेक्ट. बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष कोणाचे होते? मसुदा समितीचे. पण त्याची स्थापना जर विचारली, तारीख जर विचारली तर कन्फ्यूज व्हायचं नाही, ते पण सांगून देतो तुम्हाला. 29 ऑगस्ट 1947 रोजी. लक्षात राहील. मसुदा समितीचे बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि त्याची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 रोजी. पुढचा प्रश्न घेऊ. थार वाळवंटामधून कोणती नदी वाहते? थार वाळवंटामधून लुनी ही नदी वाहते. सुरुवातीला संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आला होता? 395. रयतवारीमध्ये जमिनीचा मालक कोण असतो किंवा असत? शेतकरी. लक्षात राहू दे बरं का, महत्वाचा प्रश्न आहे. रयतवारीवरती येता प्रश्न भरपूर येत आहे. तुम्ही ग्रामसेवकच्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर रयतवारीवरती तुम्हाला प्रश्न मिळणार. पुढचा प्रश्न, महाभियोगाची सुरुवात कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? महाभियोगाची सुरुवात हाच प्रश्न विचारतोय आणि विचारणार पण आहे. भविष्यात कोणतीही परीक्षा द्या तुम्ही, जर तुम्हाला टॉपिक असला, हा विषय असला, तर तुम्हाला महाभियोगाची सुरुवात किंवा महाभियोग कशाला म्हणतात, ही पद्धत कोणती आहे, किंवा राष्ट्रपतींना दूर करायचं असेल त्यांच्या पदावरतून तर कोणती पद्धत वापरू शकता, महाभियोग पद्धत कोणत्या देशाकडून घेतली. आता याच्यामध्ये काय विचारलं, महाभियोगाची सुरुवात कोणत्या कलमानुसार करण्यात आली, हे प्रश्न येणारच आहे. एवढं महत्वाचं आहे ना ह्या महाभियोगाची सुरुवात म्हणजे महाभियोग पद्धतीनं भाऊ, ही जवळजवळ ना आपल्या देशात नाही, मी सांगतो तुम्हाला सोपं नाही. राष्ट्रपतींना, आता पहिला नागरिक कोण आहे आपल्या देशाचा? राष्ट्रपती. आता त्याला त्याच्या पदावरतून दूर करायचं म्हटलं ना, जोक नाही. देशाचा पहिला नागरिक कोण आहे? राष्ट्रपती. आणि त्याला पदावरून दूर करायचं म्हटलं तर भाऊ जोक आहे का? त्याच्यासाठी कोणती पद्धत वापरावी लागते? महाभियोगाची पद्धत. आता तिचं कलम सांगायचं, ह्या ठिकाणी कलम विचारली तर तिची कलम आहे 61. संविधानामध्ये पंचवार्षिक योजना ही पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? ही पद्धत रूस या देशाकडून घेतली आहे. महाराष्ट्रातील कोणते गाव फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाते? फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न मी लास्टचा प्रश्न दिला होता, आता पाठीमाग आपला एक व्हिडिओ घेतला होता, त्याच्यामध्ये हा मी शेवटचा प्रश्न दिला होता तुमच्यासाठी, आणि त्याच्यामध्ये 2-3 जणांनाच उत्तर दिले आणि त्याच्यात पण काय गोंधळ झाला तुम्हालाच माहिती. एकानं दुसरं सांगितलं, दुसऱ्यानं तिसरं सांगितलं, हे असं गोंधळ चालला त्याच्यामध्ये. याचं योग्य उत्तर काय राहणार आहे? आलं डोक्यामध्ये फिट? पाहून घ्या. आता याचं उत्तर राहणार आहे पारपोली येते. पुढचा प्रश्न, सर्वात मोठे दगडी बांधकाम असलेले धरण नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? नागार्जुन धरण, सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? हे बांधलेले आहे कृष्णा या नदीवरती. महत्वाचे मुद्दे समजून घ्यायचे. 26 दरवाजे असलेला जगातील सर्वात मोठे दगडी नालगोंडा जिल्ह्यात स्थित नागार्जुन धरण कृष्णा नदीवर बांधले आहे. नालगोंडा या जिल्ह्यामध्ये. जिल्हा पण लक्षात राहिला? शब्बाश, सगळं लक्षात आलं. चला पुढचा प्रश्न पाहू. बटाट्यातील खीळ रोगास कारणीभूत ठरणारी बुरशी टिंबटिंब डिग्री सेल्सिअस तापमान झाले की जगू शकत नाही. किती डिग्री सेल्सिअस तापमान झाले तर जगू शकत नाही ते विचारलं त्यांनी. आलं उत्तर? व्हेरी गुड, शब्बास. चला, 30 डिग्री सेल्सिअस तापमान झाले की ती जगू शकत नाही. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब हे आहे. आता मी आपल्या जवळजवळ मी सांगतो तुम्हाला, जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला होता ग्रामसेवकचा तेव्हापासून मी सांगतो तुम्हाला, बुलढाण्यावरती सरोवर, खाऱ्या पाण्याचं सरोवर, महाराष्ट्राचा भूगोल पकडा, भारताचा भूगोल पकडा, जगाचा भूगोल पकडा, इतिहास पण पकडा, त्याच्यामध्ये हे बुलढाण्याचं सरोवर येणार.
येणार म्हणजे येणार, हे एवढं महत्वाचं आहे ना, हे नैसर्गिक आहे भाऊ. हे पाहिलं असं त्यांना पाहिलं असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. आलं डोक्यामध्ये फिट झालं, जे रेग्युलर पाहतात त्यांना तर गॅरंटीनं सांगतो मी, उत्तर त्यांच्या डोक्यामध्ये आलं असं. मास्तरांना आम्हाला भरपूर डोक्यामध्ये फिट करून घेतलेलं आहे. आलं. कोणतीही परीक्षा द्या भाऊ तुम्ही, हे तुम्हाला डोक्यामध्ये काम येणार म्हणजे काम येणारच हा प्रश्न. याचं उत्तर शब्बास, लोणार सरोवर. कापसातील बीटी वाणाचा अर्थ कशाशी निगडीत आहे? बीटी वाणाचा अर्थ बॅसिलस थुरिजन्सिस. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली तिहेरी संकरित गाय तयार करताना जर्सी व होल्स्टीन फ्रिजियन या विदेशी जातीचा तर टिंबटिंब या देशीय जातीचा उपयोग केला आहे. कळतं प्रश्न? कोणत्या जातीचा उपयोग केला आहे, कोणत्या देशीय जातीचा उपयोग केला आहे ते सांगायचं होतं. कळतं? जर्सी आणि होल्स्टन फ्रिजियन माहिती आहे ना, हा याच्या टिंबटिंब या देशीय जातीचा उपयोग केला आहे. प्रश्न जेवढा मोठा असला ना त्याला समजण्यासाठी ना तुम्हाला मी सांगतो, जेव्हा मोठा प्रश्न आला परीक्षेला पण सांगतो, वाचला तर डायरेक्ट डोक्यात फिट झाला तर तुम्ही 100% उत्तर देणार. जर वाचला त्याला परत वाचण्यास भाग पाडलं त्या प्रश्नानं तुम्हाला, तर समजून घ्यायचं बाकीचे प्रश्नामध्ये तुम्हाला टाइम पुरणार नाही. हे मोठाले प्रश्न एकदम सोपे असते, पण कधी एका वाक्यात म्हणजे एका फटक्यात तुम्हाला डोक्यामध्ये कळलं पाहिजे प्रश्न म्हणण्याचं काय याला. तर तुमचं खरं कोणतीही परीक्षा द्या तुम्ही, कोणताही मोठा प्रश्न आला तर एकच वाक्य एकदाच वाचलं तर डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे. म्हणजे याच्यानं काय होणार, तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाला पण टाइम भेटणार. आणि जे बिचारे असे चालू आहे आपलं अक्कड बक्कड, ठीक आहे, त्यांचं काय होणार, तेच प्रश्नामध्ये अटकून राहणार. पण जे मरमर करताय मेहनत घेताय ते काय करणार, एकाच फटक्यामध्ये डोक्यामध्ये फिट आणि डायरेक्ट उत्तर. पास कोण होणार भाऊ? हेच पोरं पास होतं ना. सिंपल लॉजिक आहे ना, हे सिंपल लॉजिक आहे. याचं उत्तर काय राहणार? गीर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पीक फळ आणि भाजी दोन्हीही आहे? आठवतं? खालीलपैकी विचारलं बरं का, आता भरपूर आहे पण त्याच्यामधले आता खालीलपैकी जर दिलं नाही मास्तर मी तर ठीक आहे, या ठिकाणी दिलं नाही म्हणून जाऊ द्या. पण विचार करा ना कोणते कोणते, असं कोणतं आहे खालीलपैकी पीक फळ पण आहे आणि भाजी आहे, हे दोन्ही पण आहे, असं कोणतं आहे? आठवतंय? विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही ना, मी वेळ तर वेळ भाऊ, आजपासून मी तर काय सांगतो तुम्हाला, मी लाईव्ह नाही आहे, हे शिकवतोय असंच उभं राहून, जसे मी शिकवतोय सगळ्यांना, समोर कोणतरी बसलेले आहे त्याच पद्धतीनं मी शिकवतोय. म्हणून मी आता एनर्जी तुम्हाला वेगळी दिसणार. हे जेवढे व्हिडिओ झाले त्या व्हिडिओची आणि आजची व्हिडिओची जर तुम्ही कंपेअर केलं तर तीच आपली लेवल दिसणार. स्टार्टिंगला मी घेतली होती शिकवायची. सध्याला आपलं सिस्टीम नाही आहे, घेऊ लवकरच आपण तसं लाईव्ह. तर याचं उत्तर काय राहणार? आलं डोक्यात पीठ? पीक आणि फळ यांनी भाजी आठवतं? दोन्ही पण आहे. शब्बास, आयुष्यभर लक्षात राहील तुम्हाला. आता भेंडी पीक फळ पण आहे, भाजी पण आहे. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा. लोह पोलाद उद्योग कुठे आहे? झारखंड राज्यात. दुर्गापूर लोह पोलाद उद्योग कुठे आहे? पश्चिम बंगाल राज्यात. रूरकेला लोह पोलाद उद्योग कुठे आहे? ओडिशा राज्यात. भद्रावती लोह पोलाद उद्योग कुठे आहे? कर्नाटक राज्यात. म्हणजे हे सगळं काय राहणार आहे भाऊ? योग्य राहणार. असे जे प्रश्न आहे ना महत्वाचे, स्क्रीनशॉट काढत चला, नंतर लक्षात ठेवत चला भाऊ, आणि रिव्हिजन देत चला. टचमध्ये राहा, विसरणार नाही तुम्ही. पुढचा प्रश्न, भुईमूग पेरणीपूर्वी 10 किलोग्रॅम बियाण्यास किती रायझोबियम वापर करावा? नसन माहिती ना, जाऊन विचार भाऊ घरी, ठीक आहे, जाऊन विचार. घरी नाही जाऊ शकत तर कोणाला तरी जाऊन विचार, फोनवर विचार. याच्यानं काय होणार माहिती आहे का, तुमचं आयुष्यभर लक्षात राहणार हा प्रश्न. आयुष्यभर काय, 10च्या जागी 15 पण आलं परीक्षेमध्ये, 20 पण आलं तर लक्षात राहणार. पण कधी थोडं प्रॅक्टिकल विचारलं ना तर आयुष्यभर लक्षात राहतं. थोडी मरमर केली तर लक्षात राहतं. कळतं? मॅथमॅटिकचं कसं आहे भाऊ, जोपर्यंत आपलं जळत नाही, म्हणजे काय, जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करून रडत नाही, जमत नाही तोपर्यंत आपण काय त्याला शिकतच नाही. तसं याचं पण आहे, सगळ्या विषयाचं तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही याला झटणार नाही, फक्त वाचून आणि सोडून देणार, याला रट्टा मारणं म्हणतात. जर त्याच्यावरती थोडा विचार केला, हे असं का तसं का,
आता भुईमुग म्हटलं, भेंडी म्हटलं तर भेंडीवर विचार करा ना, डोळ्यापुढं भेंडी आणा ना, फळ पण आहे. हा, काय काय आहे? माहिती आहे ना, आत्ताच झालं ना. मग हे सगळं असं विचार करून जर केला ना अभ्यास तुम्ही, तर 100% सांगतो भाऊ, तुम्हाला कोणीच तुमचा हात काय, मी सांगतो तुम्हाला, तुमचं स्वप्न पूर्ण करायला कोणीच थांबवू शकत नाही. पण त्याला विचार करावा लागतो. असं नाही फक्त चाललंय चाललंय, तुम्ही लाख पण प्रश्न केले, 1,000 10,000 पण प्रश्न केले, तर काही नाही भाऊ, खरं नाही. जे आहे ते क्लिअर सांगतो मी. त्याच्यावर थोडा विचार पण करावा लागतो. विचार करशान, अभ्यास करशान, तर पुढे जाशाल. नाही तर आज 10,000 काय, 1,00,000 प्रश्न सगळेजण करताय, मग सगळेजण काऊन नाही होते? कळतं? प्रश्नाची लेवल वेगळी होणार आहे ना, सगळे तशाला तसे प्रश्न येणार नाही, प्रश्नाची लेवल वेगळी राहणार आहे. आता भुईमुग पेरणीपूर्वी 20 किलोग्रॅम आलं ना भाऊ, तर कोणीच अभ्यास करणार नाही. आणि तुम्ही स्वतः थोडंसं झळ लागून, थोडंसं विचार करून, 10 जणांना विचारून आणि त्याच्यावरती अभ्यास करून तुम्हाला उत्तर शोधून काढणार तुम्ही. आणि तेच जर परीक्षेला आलं तर 20 किलोग्रॅम, 100% तुम्हीच जिंकणार. कळतं? याचं उत्तर राहणार आहे 250 ग्रॅम. आर्थिक आणि पत धोरण कोणाद्वारे तयार किंवा घोषित केले जाते? हे घोषित केले जाते भारतीय रिझर्व्ह बँक. महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. भारतीय रिझर्व्ह बँकची 19 प्रादेशिक आणि 4 विभागीय कार्यालये आहेत. RBI संपूर्ण भारतात 31 वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. याच्यावरती ना भोया जे स्पष्टीकरण दिलं, याच्यावरती कोणताही प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, टिंबटिंबच्या कालावधीनुसार विविध कालावधीत धान्याला बुरशी लागण्याचे प्रमाण बदलत जाते. याचं उत्तर राहणार आहे साठवण. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कुठे स्थापित आहे? कर्नाळ येथे. कांदा पिकातील अवेळी आलेले फुलाऱ्यास काय म्हणतात? कांदा पीक माहिती आहे भाऊ? ठीक आहे, लगेच आलं डोळ्यापुढं. आता मास्तरनं समजून सांगितलं, मी तसंच विचार करणार. कांदा आला पुढं आला, त्यावेळी अवेळी आलेल्या फुलाऱ्यास काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात डिंगळे. कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन टिंबटिंब हे आहे. भूमी. पुढचा प्रश्न, युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. युद्धचा शब्द समानार्थी शब्द सांगा भाऊ. तुम्हाला खाली काही दिलं नाही, सांगा चला. युद्धचा समानार्थी शब्द विचार करा ना, विचार करा. मराठी म्हणलं ना भाऊ, विचार करायचा, आपलं आहे मराठी भाषा, उत्तर आलंच पाहिजे. युद्ध समानार्थी शब्द सांग रे. चला, काय येणार उत्तर? शब्बाश, समर. पुढचा प्रश्न, कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? येलदरी धरण हे धरण आहे परभणी येथे. येलदरी धरण कुठे आहे? परभणीमध्ये. भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? हे प्रसिद्ध आहे वाघसाठी. वनस्पती व प्राणी प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी टिंबटिंब हा भारतीय संसदेचा अधिनियमित केलेला कायदा आहे. याचं उत्तर राहणार आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा. खालीलपैकी कोणत्या, खालीलपैकी विसरून जा तुम्ही. चला, काय, कोणत्या राज्याने 1991 ते 2001च्या दरम्यान संपूर्ण देशात लोकसंख्येच्या वाढीचा दर सर्वात कमी नोंदवला आहे? सर्वात कमी नोंदवला आहे ते केरळ या राज्यात. पुढचा प्रश्न, फळे पिकवण्यासाठी टिंबटिंब या रसायनाचा वापर करतात. चलो सांग भाऊ, एकदम सोपं. याचं उत्तर राहणार आहे इथिलीन. सर्वसाधारणपणे जनावरांना होणारा लाळ खुरकूत हा रोग पुढीलपैकी कोणत्या जनावरांना अथवा पक्ष्यांना होत नाही? आता याच्यामध्ये ऑप्शन नाही. ठीक आहे मास्तर, उत्तर सांगून देतो. कोंबड्या.
पुढचा प्रश्न पहा, बालगंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बालगंधर्व या टोपण नावाने नारायण श्रीपाद राजहंस यांना ओळखतात. पुढचा प्रश्न, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मराठी आला भाऊ, सांग. तजवीज करणे, तरतूद करणे. पुढचा प्रश्न, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय कोण होते? शेवटचे विचारले बरं का, एकाच प्रश्नामध्ये सगळं त्यांना कन्फ्यूज दूर करायला तुमचं सांगा. शेवटचे आपण याच्यामध्ये ना जवळजवळ तांत्रिक, जी के, ग्रामर, काय पंचायत सगळे प्रश्न या ठिकाणी कव्हर करतोय भाऊ. एवढी मरमर चालली. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला रे. एका लाईकानं काय होतं तुमचं? सगळेच जण मला माहिती आहे जास्तीत जास्त आपल्या चॅनलवरती ग्रामसेवकसाठी आलेले भाऊ. मी पण ग्रामसेवकसाठी स्टार्टिंगपासून तुम्हालाच देतोय. जेवढं माझ्याकडून होतं तेवढं तुम्ही एक तर करत जा, लाईक करत चला रे. जेवढं लाईक करशान, कमेंट्स करशान, मला एक मोटिवेट होतं भाऊ. तुम्हाला येत समजतंय, शिकायची इच्छा आहे, त्याच्यासाठी चालते माझी मरमर. करत जा, लाईक केल्यानं काय होतं? नसन आवडत तर डिसलाईक करा. चला सांगा उत्तर. लॉर्ड माउंटबॅटन. महत्वाचे मुद्दा समजून घेऊ. लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. असा प्रश्न येतो बरं का, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर देणार? शब्बाश. जून 1948 पर्यंत सत्ता हस्तांतरणीची व्यवस्था करण्यासाठी त्यांना मार्चमध्ये व्हाईसरॉय म्हणून भारतात पाठवण्यात आले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामांच्या संस्थानाचा भाग होता. याचं उत्तर राहणार आहे मराठवाडा. एकदम बेसिक आहे भाऊ, लक्षातच राहून द्यायचं. मराठवाडा निजामाच्या संस्थानाचा भाग होता. पुढचा प्रश्न, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंबटिंब म्हणतात. विशेषण. लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सांगा चला. याचं उत्तर राहणार आहे दीर्घ. लघु दीर्घ विरुद्ध बरं का, विरुद्ध लघु दीर्घ. कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? विष्णू वामन शिरवाडकर. पुढचा प्रश्न समजून घेऊ. आता समजून घेऊ, डायरेक्ट समजून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला अभ्यास चालू आहे भाऊ आपला. प्रशंसनीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्ध विचारला, समानार्थी चालले नाही, विरुद्ध चालले. निंदनीय. पुढचा प्रश्न, भारतातील उकल झालेली सर्वाधिक प्राचीन लिपी कोणती आहे? याचं उत्तर राहणार ब्राह्मी लिपी. पुढचा प्रश्न, बेंडूक या शब्दाचं लिंग बदला. लिंग बदलता येतं भाऊ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लिंग बदलाचं म्हटलं ना मास्तर, हा प्रश्न आम्हाला परीक्षेत येऊ द्या, पाहतोच त्याला. ठीक आहे, की लावून टाकायचं फक्त, झालं संपलं. हां काय, हां समजलं, भरपूर जणांना समजलं. बेंडकी. पुढचा प्रश्न, डोंगरा पिटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आता डोंगरा पिटणे, डोंगरा पिटण्या म्हणत नाही का भाऊ, चिडल्यानंतर घरचे म्हणतात डोंगरा पीठ भाऊ, आता जा बाहेर, जाय ओरड. आता काय म्हणतो, ओरड. ओरड म्हणजे काय करायचं, आपण जाहीर करतो, त्यालाच काय म्हणायचं, जाहीर करणे. याची फक्त भाषा वेगळी राहते. मराठी भाषा ना भाऊ आपली, हां लगेच कळतं आपल्याला. डोंगरा पिटणे वाक्यप्रचार आलं ना, पैकीचं पैकीच घ्यायचं, सगळ्यात पैकीचं पैकीच झालं पाहिजे. खालीलपैकी कोणती धरण नदी जोडी बरोबर आहे? कळतं, कोणती जोडी नदी बरोबर आहे सांगा. धरण नदी जोडी बरोबर आहे सांगायचं. उजनी धरण भीमा नदी, वीर धरण नीरा नदी. हे दोन्ही पण काय राहणार भाऊ, योग्य राहणार आहे. पहिलं आणि दुसरं हे दोन्ही काय राहणार आहे, बरोबर राहणार आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. तिथे मुले खेळतात. समजतं प्रश्न? तिथे मुले खेळतात, अनेक वचन. आता या ठिकाणी विचार करा ना भाऊ, मुले खेळतात
एक दोन जण आहे का? मुले खेळतात ना, एक दोन एकटाच मुलगा खेळतो का? तुम्ही एकटे खेळले का? नाही भाऊ, आपण तर आपल्या याच्यामध्ये एकटे खेळलो का? नाही ना, मुले खेळतात ना. अनेक वचन. पुढचा प्रश्न, चालत्या गाडीला खीळ. कळतं? चालत्या गाडीला खीळ या म्हणीचा अर्थ सांगा. सिंपल आहे ना भाऊ, आपली गाडी चालू आहे, ठीक आहे, गाडी चालू आहे, सायकल चालू आहे, मोटरसायकल चालू आहे, त्याच्यात खिळा घुसला तर काय होणार आहे? तुमची गाडी पुढे जाणार आहे का? थांबून जाणार आहे. म्हणजे काय आहे? सुरळीत चाललेली गोष्टीत अडथळा येणे. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हे आत्मचरित्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते? हा एक प्रश्न मी आता तर 2च दिवस झाले नसन, 2 बी नाही, 1-2 दिवस झाले असन लास्टचा प्रश्न दिला. इथे बी भरपूर जणांचा गोंधळ उडाला, कोणालाच कळलं नाही उत्तर काय आहे. 1-2 जणांना दिलं उत्तर बरोबर, पण बाकीच्यांना कुडाले काय उत्तर दिलं त्यांनाच माहिती नाही. कळतं का? जे हे व्हिडिओ पाहत असन भाऊ, ते उत्तराचं या ठिकाणी स्पष्टीकरण करून घ्या. तुमचं उत्तर बरोबर होतं का चुकलं? उत्तरची कमेंट्स करत चला रे. चुकलं ना भाऊ, चुकतो तोच शिकतो. मी स्टार्टिंगपासून का शिकवतोय तुम्हाला? जो चुकणार तोच शिकणार. कळतं? जो चुकणार तोच शिकणार आणि तो आयुष्यभर लक्षात ठेवणार. त्यासाठी चुका होऊ द्या, होऊ द्या चुका. चुका नसन होत ना म्हणायचं मी अभ्यास व्यवस्थित करत नाहीये. कोणतीही परीक्षा असू द्या, जर तुमच्याकडून चुका नसन होत, गणित पकडा, तुमचा कोणताही विषय पकडा, त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चुकत असन तर समजून घ्यायचं, चुकत नसन तर समजून घ्यायचं काहीतरी गोंधळ आहे. आणि चुकत असेल तर 100% बरोबर चाललंय तुम्ही. कळतं? या चुका तुमच्या परीक्षेत होणार नाहीये, ते ह्या आताच सतर्क करणाऱ्या राहत्या. तर त्याच्यासाठीच मी म्हणतो तुम्हाला चुका करा, करू द्या चुका, आयुष्यभर तुम्हाला तो प्रश्न लक्षात राहील. त्याचं उत्तर राहणार होतं भिल्लार. कुठं येते? रत्नागिरीमध्ये. कळतं? महत्वाचा प्रश्न, 12 मार्च रोजी साबरमती आश्रमातून सुरू झालेले गांधींचा दांडी मोर्चा किंवा मीठ सत्याग्रह कशाशी संबंधित आहे? हा संबंधित आहे सविनय कायदेभंग चळवळ. याचे महत्वाचे मुद्दे समजून घेऊ म्हणजे तुम्हाला ते सगळं जे असेल तुमच्या मनात डाऊट सगळे क्लिअर होऊन जाणार. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान झालेल्या मिठाचा सत्याग्रह हा भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात. कळतं? कशाच्या विरोधात? जीवनावश्यक वस्तूवर, म्हणजे कोणती? मिठासारख्या. इसवी सन 1930 साली घडलेल्या सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष स्थायी कोण होते? स्थायी कोण होते? चला सांगा. शब्बाश, आलं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? वरिष्ठ सभागृह हे विधानसभा. पुढचा प्रश्न, संविधान मध्ये सुरुवातीला एकूण किती परिशिष्टाचा समावेश होता? सुरुवातीला 8. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांशी संबंधित कोणती कलमे आहेत? भाऊ जेवढे स्टार्टिंगचे आहे ना कलमे, झोपेतून पण उठरलं ना तर माहिती पाहिजे, परीक्षेसाठी पण जीवनासाठी पण. 12 ते 35. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? हंगामी अध्यक्ष माहिती ना भाऊ? हा, शब्बास. तर मग हंगामी अध्यक्ष कोण होते राज्यघटनेचे? याच्यामध्ये ना एवढं जण भरपूर कन्फ्यूज होता बरं का. डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्लिक करता ऑप्शनमध्ये येतच देता पण ऑप्शनमध्ये. मी आतापर्यंत पाठीमागचे जेवढे PYQ पाहिले, ठीक आहे, एकच नाही, ग्रामसेवक नाही, दुसऱ्या परीक्षेचे पण, त्याच्यामध्ये पण भरपूर जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच क्लिक करतात ह्या प्रश्नामध्ये. तर याचा अध्यक्ष लक्षात राहू द्या, सच्चिदानंद सिन्हा हे होते बरं का. क्लिअर? चला पुढचा प्रश्न, घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता त्याचं टिक करून बाबासाहेब आंबेडकरांना. क्लिअर? दोन्ही डाऊट क्लिअर झाले? शाबास. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास म्हणजे तिरंगा कधी संमती दिली? कधी संमती दिली होती? तारीख विचारली, ते तारीख सांगायची 22 जुलै 1947 रोजी. कळतं? प्रश्न पण कळाला? शाबास.
पुढचा प्रश्न, 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ही आली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, पाठीमागचा जर प्रश्न पाहिला तुम्ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर त्या ठिकाणी तारीख दिली नव्हती प्रश्नाच्या विचारण्याच्या भाषेच्या लेवलमध्ये. ह्या प्रश्नामध्ये पाहिलं तुम्हाला तर तारीख दिली 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून ची निवड करण्यात आली, किंवा डायरेक्ट येतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, ती तारीख सांगा, कोणत्या वर्षी, कोणत्या साली, कळतं? अशी प्रश्नाची लेवल येते भाऊ. IBPS पॅटर्न म्हटलं ना, तुम्हाला 5 ऑप्शन भेटणार आणि थोडंसं विचार करून उत्तर द्यायचं. त्यासाठी माझं काय चाललंय या ठिकाणी, तुम्हाला मरमर चालली आहे. ठीक आहे, आता परीक्षेची तारीख येऊ शकते, कधी येऊ शकते, भरपूर जणांचे येणार भाऊ, मनात पण डाऊट येणार, कधी सर परीक्षा, कधी परीक्षा, कारण तुम्ही तयारी तशी केलेली ना, जीवाचं रान करून. तुम्हाला माहिती आहे कसा अभ्यास केला, प्रत्येकाचं आपापलं जीवनाचं, प्रत्येकाचं आहे भाऊ. तुम्हाला वाटतं मीच मरमर केली, तू पण नाही भाऊ, त्याच्यामध्ये हजारा नाही, सगळ्यांनी मरमर केली, सगळे थांबलेले. त्याच्यामध्ये काही जणांना थंडे पडलेले, काही जण तर गरम आहे. जे गरम आहे भाऊ तेच चालणार पुढं, आणि जे थंड झालेले आहे ते विसरून जाणार जेवढा अभ्यास केला त्याचा. तर मी काय सांगतो तुम्हाला, रिव्हिजन देणं सुरू करा. आता पकडा, पुढच्या परीक्षेला पकडा, कधी ना कधी काम येणार भाऊ. जर रिव्हिजन देणार नाही तुम्ही, जेवढा अभ्यास केला तुम्ही आतापर्यंत सगळं उडून जाणार, डोक्यात राहणारच नाही. पुढचा प्रश्न, देशभरात संविधान दिवस कधी साजरा केला जातो? एक चिल्लर प्रश्न ना भाऊ. हां, जसं कळतं झालं, आपण शाळेमध्ये जाणं सुरू केलं तेव्हापासून आपण शिकत आलो. संविधान दिवस माहिती आहे ना? नाही माहिती? अरे बाबा, चला ठीक आहे, माहिती करून घे. 26 नोव्हेंबर 1949. मग 26 जानेवारी 1950 रोजी काय झालं? शब्बाश. चला पुढचा प्रश्न, संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? मस्त, पंचवार्षिक योजनावरती एवढे प्रश्न येतात, पण ती कोणाकडून घेतली तेच माहिती नाही. तर ती घेतली रूस या देशाकडून. पुढचा प्रश्न पाहू, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? भारताचा घटनात्मक प्रमुख हा राष्ट्रपती असतो. संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणतात? कलम 32. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना ही केली होती धर्मपाल यांनी. महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. विक्रमशिला विद्यापीठ हे रसायनशास्त्र, रसशास्त्र आणि आयुर्वेद यांचे फार मोठे केंद्र होते. विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारमधील भागलपूर जवळ येथे होते. धर्मपालन नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये केली. हे प्रश्न PYQ भाऊ, हा विचारलेला प्रश्न आहे, याला इझी घेऊ नको. तू म्हणशील मास्तर विचारला नव्हता. IBPS पॅटर्न भाऊ, करंट मधले पण प्रश्न आले होते कृषी सेवकला, बरं का, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये किती सदस्यांचा समावेश होता? 7. संविधान तयार करताना रशिया या देशातून काय घेण्यात आले? रशिया देश माहिती आहे, आणि संविधान तयार करताना काय घेण्यात आले त्या देशाकडून? त्या देशाकडून म्हणजे कोणत्या? रशिया देशाकडून. रशिया देशाकडून मूलभूत कर्तव्य, भाऊ एकदम महत्वाचं, मूलभूत कर्तव्य तुम्हाला माहिती झालेलं आहे. प्रश्न येतोय, माहिती पण आहे, रशिया या देशाकडून घेण्यात आले. भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आली? मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड या देशाकडून घेण्यात आले. मेंदूमधील क्रिया कोणत्या उपकरणाने मोजता येतात? EEG. नरेगा अंतर्गत सामाजिक अंकेक्षण वर्षामध्ये किती वेळेस करणे अपेक्षित आहे? दर 6 महिन्यात एकदा. उपसरपंचाला त्याचा पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो? उपसरपंच. भाऊ उपसरपंच म्हटलं, सरपंच म्हटलं कळतं, लगेच सरपंचला टिक करून द्यायचं. ठीक आहे, माहिती आहे ना, सरपंच उपसरपंच. पुढचा प्रश्न,
सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट कोणता आहे? हा आहे ए बी. महत्वाचा मुद्दा समजून घ्या म्हणजे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. ए बी पॉझिटिव्ह रक्तगट सार्वत्रिक प्राप्तकर्ता. कारण ए बी पॉझिटिव्ह रुग्णांना सर्व रक्त प्रकारामध्ये लाल रक्तपेशी मिळू शकतात. पुढचा प्रश्न, इंदिरा आवास योजना कधी सुरू झाली? ही योजना 1985 ते 86 या दरम्यान सुरू झाली. कन्फ्यूज व्हायचं नाही, 85 म्हणलं तर टिक करायचं, कळतं? 86 असं दोन्ही ऑप्शन वेगवेगळे देणार नाही, कळतं? चला पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे? सरपंच यांच्याकडे. भारतात स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे पहिले राज्य कोणते? बेसिक प्रश्न झाला आता हा, एकदम बेसिक चिल्लर म्हणलं तरी चालेल याला. राजस्थान. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत तरतुदीनुसार ग्रामसभेच्या जबाबदारी कोणावर असते? कळतं? ग्रामसभेची जबाबदारी कोणावर असते? तर ही असते सरपंच यांच्याकडे. पुढचा प्रश्न, डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापण्यासाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते? ग्रामपंचायत स्थापनासाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते? डोंगरी भागात चाललं बरं का, प्रश्नाची लेवल समजून घ्या. डोंगरी भागात विचारलं. आलं? शब्बाश. 300. सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? तहसीलदार. भारतामध्ये खालीलपैकी सर्वात कमी ग्रामपंचायती असणारे राज्य कोणते? राज्य विचारलं भाऊ या ठिकाणी. पहा, भारतामध्ये सर्वात कमी ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे केरळ या राज्यामध्ये, कळतं? सर्वात कमी ग्रामपंचायती असणारे राज्य कोणते? केरळ. पुढचा प्रश्न, भारतातील कृषी पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? भारतातील. नाबार्ड. कशाशी संबंधित भाऊ? कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक. एवढं माहिती आहे. चला आणखीन व्यवस्थित स्पष्टीकरण घेऊ. पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे भारतीय रिझर्व्ह बँक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे. स्क्रीनशॉट काढत चला आणि व्यवस्थित याचा अभ्यास करा. पुढचा प्रश्न, ग्रामसभेच्या साधारण सभेची सूचना सभेच्या तारखेच्या किती दिवस अगोदर देण्यात येते? 7. पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली जाते? निवडणूक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली जाते? तर ही जाते प्रांत अधिकारी. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान खालीलपैकी कोणास जातो किंवा कोणास जातो? या ठिकाणी खाली काहीच दिलं नाही मास्तरांनी. तो जातो हा जेम्स हिक्की यांना. पुढचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी संमत केला? तर हा केला होता संमत लॉर्ड रिपन यांनी. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? कळतं? माहिती आहे मास्तर आम्हाला. आलं? शब्बाश. भरपूर जणांच्या डोक्यामध्ये उत्तर आलेले आहे. शब्बाश. याचं उत्तर राहणार आहे रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती. दर 5 वर्षांनी आपली संपत्ती दान करणारा राजा कोणता? भाऊ आता होणार का तसं? मास्तर आता तर बिलकुल नाही. माहिती आहे ना? हां, दर 5 वर्षांनी आपली पूर्ण संपत्ती दान करणारा राजा कोणता होता? तो राजा होता हर्षवर्धन. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन ब्युरो नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस चे मुख्यालय टिंबटिंब इथे आहे. कुठं आहे? नवी दिल्ली इथे. केशव कुमार या टोपण नावाने
कोणाला ओळखले जाते? प्रल्हाद केशव अत्रे यांना. निरपेश कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन या शब्दसंग्रहास पर्यायातील अचूक शब्द ओळखा. म्हणजे काय कळतं तुम्हाला? धन या शब्दसंग्रहाचे सांगायचं काय उत्तर? मानधन. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते? लोकसभा अध्यक्ष. महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. संसदेची संयुक्त बैठक राष्ट्रपतीद्वारे बोलवली जाते. क्लिअर? शब्बाश. लोकसभेचे अध्यक्ष संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारतात. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर अजून कोणत्या ठिकाणी आहेत? कळतं? मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा माहिती आहे महाराष्ट्रात मुंबईमध्ये. तर मुंबई बरोबर अजून कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं. याचं उत्तर काय राहणार मग? सातपाटी व रत्नागिरी. भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? कोणत्या प्रकारचे राष्ट्र? धर्मनिरपेक्ष, समाजवादी, गणराज्य, प्रजासत्ताक, लोकशाहीवादी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? तर हा केला होता 26 नोव्हेंबर 1949. फक्त भाषा वेगळी, प्रश्नाची विचारण्याची पद्धत वेगळी, फक्त कन्फ्यूज करणारे प्रश्न हेच परीक्षेला येणार. मी म्हणतो हेच येणार, फक्त त्यांची बोलण्याची विचारण्याची पद्धत वेगळी. आणि तुम्ही म्हणशाल मास्तर सिलेबसच्या बाहेर विचारलेले प्रश्न. असं नाही जाण्यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, प्रश्न हेच येणार आहे, फक्त त्याची भाषा विचारण्याची पद्धत वेगळी राहणार आहे. तर आतापासून तयारीला लागा. जे प्रश्न घेतोय सगळे व्यवस्थित अभ्यास करा. फक्त त्याची बोलण्याची विचारण्याची पद्धत आणि करंटवरती जर प्रश्न आले ना भाऊ, तर मग हे राहणार नाही. मास्तर तुम्ही तर आम्हाला म्हटले तेच प्रश्न येणार, करंटवरती वेगळे प्रश्न राहणार. करंटचे पण घेऊ आपण आता करंट पण सुरू करू, करंटचे पण प्रश्न घेऊ. दर महिन्याचेच सांगू आपण कोणते कोणते तर. ठीक आहे? म्हणजे इम्पॉर्टंट दर महिन्यामध्ये एक तरी व्हिडिओ टाकून देऊ आपण करंटवरती. कळतं? आता एक महिन्याला म्हटलं तरी चालेल किंवा हप्त्याला टाकून देऊ. परीक्षा कधी बी तारीख येऊ शकते. म्हणजे तुमचे पाठीमागचे 6 महिन्याचं करंटचं प्रश्न घेऊन टाकू, 5 महिन्याचे, 6 महिन्याचे इम्पॉर्टंट ग्रामसेवकसाठी. क्लिअर? चला पुढचा प्रश्न, संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? आत्ताच झाला भाऊ प्रश्न हा, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी झालेली, प्रश्नाचं भाषा वेगळी. तर मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलेले? अमेरिका या देशाकडून. पुढचा प्रश्न पहा, गोल्डन फायबर क्रांतीचे जनक कोण होते? गोल्डन फायबर क्रांतीचे जनक कोण होते? हे होते निरफक तुतेज. हे भारतातील गोल्डन फायबर क्रांतीचे जनक आहेत. त्यांनी या गंभीर कृषी चळवळीला मार्गदर्शन करण्यासाठी दिलेले मोठे योगदान. पण मग मास्तर तुम्ही म्हणशाल गोल्डन फायबर म्हणजे काय? आता हे गोल्डन फायबरचा प्रश्न येणारच ना परीक्षेला. गोल्डन फायबर क्रांती म्हणजे काय असा जर प्रश्न आला तर कन्फ्यूज नाही भाऊ, सगळं क्लिअर करून टाकू तुमचं. त्यांच्या रंगामुळे आणि उच्च रोग मूल्यामुळे कशाला? ज्यूटला सोनेरी फायबर म्हणून ओळखले जाते. भारतातील सुवर्ण फायबर क्रांती ताग उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना कोणत्या पद्धतीने त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकते? भाऊ मी सांगितलं स्टार्टिंगलाच. आलं उत्तर? शब्बाश. आलं? हां शब्बाश, व्हेरी गुड. महाभियोग पद्धत. घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे? घटनेचा सरनामा हा कोणी लिहिला? तर घटनेचा सरनामा म्हणजे काय माहिती आहे ना भाऊ? माहिती आहे? शब्बाश, माहिती आहे ना? हां, ज्यांना माहीत नसेल पाठीमागची व्हिडिओ पाच चला. ठीक आहे? सरनामा म्हणजे काय हेच माहितीने सुरुवातीतून म्हटलं तर अवघड आहे. आणि जर याला शिकायचं असेल तर पाठीमागं झालेले पाहिजे एक राज्यघटना पंचायत राजवरती आपला स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये जाऊन पाहायचं आणि सगळं शिकून घ्यायचं. घटनेचा सरनामा कोणी लिहिला? तर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंचायत समितीची पहिली बैठक कोण लावतो? पहिली बैठक हा जिल्हा अधिकारी लावतो. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? गीतांजली रवींद्रनाथ टागोर.
कोणत्या पिकामध्ये टेकू दिला जातो? टेकू माहिती ना भाऊ? टेकू, हा शब्बाश, सिंपल ना, केळी. युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाच्या आधारावर भारतात कोणत्या प्रकारची आणीबाणी घोषित केली जाऊ शकते? याचं उत्तर राहणार आहे राष्ट्रपती आणीबाणी. महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ. संपूर्ण देशाच्या किंवा देशातील कोणत्याही भागाच्या सुरक्षेला युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे धोका निर्माण असेल. कळतं? नाही कळालं? चला पहा, डबल पहा. संपूर्ण देशाच्या किंवा देशातील कोणत्याही भागाला सुरक्षाच्या युद्ध, परकीय आक्रमण कळतं? व्हेरी गुड. किंवा सशस्त्र बंड, माहिती आहे सशस्त्र बंड, हा, यामुळे धोका निर्माण झाला असेल तर राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतो. ही आणीबाणी संविधानातील अनुच्छेद 352 नुसार लागू करण्यात येते. कळतं भाऊ? 352, हा, लक्षात ठेवायचं बरं का, आता डोक्यात लगे फिट. पुढचा प्रश्न, डिफेनबेशिया ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? झुडूप. पुढचा प्रश्न पहा, हरितगृह परिणाम म्हणजे काय? ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते? तर ही होती कार्बन डायऑक्साईडमुळे. याला सविस्तर समजून घेऊ, याच्यावरती प्रश्न येतो. हरितगृह परिणाम, हवेतील, आता हरितगृह परिणाम समजून घेऊ पहिले. हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड वायू, मिथेन व इतर विशिष्ट वायू यामुळे भूपृष्ठ व स्तंभापर वातावरणाचा सर्वात खालचा स्तर यांचे तापमान म्हणजे तापमानात वाढ होण्याला हरितगृह परिणाम म्हणतात. तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. क्लिअर? चला पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत? 6. संविधानाने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे? बेसिक प्रश्न आहे भाऊ, माहिती पाहिजे. संविधानाने सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचं सांगितलेलं आहे? प्रजासत्ताक दिवशी. भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागला? तर हा लागला होता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? तर हे हरियाणा या राज्यामध्ये. हरियाणामध्ये भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. 877 महिला ते 1000 पुरुष आहेत. पुदुचेरी आणि केरळ येथे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. कुठं कुठं लक्षात राहील? शब्बाश. पुढचा प्रश्न, निर्यातीसाठी कापलेल्या गुलाबाच्या कटाई केलेल्या फुलाच्या देठाची लांबी किती असते? तर ही लांबी असते 60 सेंटीमीटर. विशेषतः उच्च तापमानावर वाफेच्या स्वरूपात मृदेमध्ये असणाऱ्या पाण्यास काय म्हणतात? बाष्प पाणी. प्लिमथ रॉक ही अमेरिकनची प्रसिद्ध जात आहे. कोंबडी. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? पहिले निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन हे होते. महत्त्वाचं समजून घ्या, भारतीय प्रशासकीय सेवक सुकुमार सेन हे 1951 ते 52 आणि 1957 मध्ये भारताचे सार्वत्रिक निवडणुकांवर देखरेख करणारे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. गायीच्या दुधात असणारे प्रमुख कार्बोहायड्रेट्स कोणते? लॅक्टोज. बहार क्रियेत दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या ताणाचा कालावधी कशावर अवलंबून असतो? हा असतो मातीची जलधारण शक्ती. मेंढीची पुढीलपैकी कोणती जात जास्त पाऊस व आर्द्रता असलेल्या प्रदेशात टिकाव धरू शकते? मास्तर हा प्रश्न घेतलेला आहे, लक्षात येतोय तुझ्या? आठवतोय? हाय रिव्हिजन दे मग उत्तर.
आलं डोक्यामध्ये उत्तर? शब्बाश. बन्नूर. भारतीय राज्यघटनेतील कलम 12 ते कलम 35 प्रामुख्याने भारतीय संविधानाच्या टिंबटिंबमध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. भाग 3. महत्वाचा मुद्दा समजून घेऊ. हे अधिकार भारतीय राज्यघटनेच्या 12 ते 35 अनुच्छेदात समाविष्ट आहेत. राज्यघटनेत 6 मूलभूत अधिकारांची हमी आहे. कायद्याच्या आधी समानता, धर्म, वंश, जाती, लिंग किंवा जन्मस्थानाच्या कारणास्तव भेदभाव रोखणे आणि रोजगारांच्या बाबतीत संधीची समानता यासह समानतेचा अधिकार. एकदम आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाचा. पुढचा प्रश्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण टिंबटिंब इथे आहे. सावंतवाडी. ऊस हे टिंबटिंब प्रकारचे पीक आहे. C4. अंजिराची टिंबटिंब ही जात महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित आहे. अंजिराची पुनाफिग. भोपाळ दुर्घटनेत गॅसची सहभाग होता. कळतं काही काय झालं? एक भोपाळमध्ये एक दुर्घटना घडली होती. याच्यावरती ना IBPS आणि TCS पॅटर्न नुसार जर तुम्ही पाहिले पाठीमागचे PYQ, पाठीमागचे म्हणले हिंदीमध्ये पण इंग्लिशमध्ये पण, तर भोपाळ दुर्घटनेमध्ये टिंबटिंब गॅसचा सहभाग होता याच्यावरती प्रश्न विचारलेले. तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात द्यायचं बरं गेला, थोडं लक्ष राहू द्या. तर भोपाळमध्ये एक दुर्घटना झाली, त्याला सविस्तर समजून घेऊ. तर मिथाईल आयसोसायनेट हे जो महत्वाचा मुद्दे समजून घेऊ, तुम्हाला लक्षात राहील. आता पहा, 3 डिसेंबर 1984 रोजी तारीख लक्षात. भारतातील भोपाळ येथील कीटकनाशक प्लांटमधून, कळतं कुठं? भोपाळ येथील कीटकनाशक प्लांट होता, कीटकनाशकचा प्लांट होता भाऊ, लक्षात राहू द्या. सोपं आहे पण थोडंसं लक्ष राहू द्या, मग आयुष्यभर लक्षात राहील. कीटकनाशक प्लांटमधून 40 टनाहून अधिक मिथाईल आयसोसायनेट वायूची गळती झाली, ज्यामुळे ताबडतोब किमान 3800 लोकांचा मृत्यू झाला. ताबडतोब लगेच, कळतं का? कीटकनाशक प्लांटमधून 40 टनाहून अधिक मिथाईल आयसोसायनेटची वायूची गळती झाली, त्याच्यामुळे काय झालं? ताबडतोब किमान 3800 लोकांची मृत्यू झाला आणि अनेक हजारो लोकांचा अकाली मृत्यू झाला. पुढचा प्रश्न पाहू. तुतीचा पाला रेशीम किड्यांच्या कोणत्या अवस्थेत खाद्य बनवून देतात? अळी. अनारदाना हा टिकाऊ पदार्थ टिंबटिंब पासून बनवतात. अनारदाना माहिती ना भाऊ, लहानपणापासून चालू आहे आपला. डाळिंब. धिंगरी अळिंबीला टिंबटिंब अळिंबी असेही म्हणतात. आयस्टर. भारतात कृषी मालाच्या निर्यात क्षेत्राची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन देणारी संस्था कोणती? अपेडा. पुढचा प्रश्न. मिनी टील कमी मशागत शेती म्हणजे? प्रश्न काही पण येऊ शकतो बरं का, प्रश्नाची लेवल पण समजून घ्या. PYQ आहे. मिनी टील कमी मशागत शेती म्हणजे काय ते सांगायचं. पिकाची अशी लागवड ज्यामध्ये पेरणी करताना तसेच जमिनीवरील पिकांचे अवशेष हाताळताना मातीच्या थरामध्ये कमीत कमी फेरबदल करणे. लक्षात राहील. आता कमी मशागत शेती म्हणजे वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट काढत चला आणि व्यवस्थित अभ्यास करा. वाटलंच नोट्स काढून घ्या. याला काही मी काही लिहिलेलं नाही, काही नाही, याच्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न. अमर्त्य सेन यांना कोणत्या योगदानासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले? भरपूर वेळेस विचारता. तर हे देण्यात आले होते कल्याणकारी अर्थशास्त्र. महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. पूर्णगुच्छ हा टिंबटिंब ह्या फळातील एक गंभीर रोग आहे. केळी ह्या फळातील एक गंभीर रोग आहे. पेरू फळामध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते? भाऊ 2-3 असते मास्तर, माहिती आहे भाऊ, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पण सांगतो. असा जर प्रश्न आला तर गोंधळून जायचं नाही. पेरूच्या जागी काय कोणतं एक फळ देणार, ते घाबरायचं नाही.
विचार करायचा सर्वात जास्त कोणतं असतं त्याच्यावर टिक करायचं. तर याच्यामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व असतं तर टिक करून टाकायचं. राज्यात सर्वाधिक ओलिताखालील क्षेत्र कोणत्या साधनाद्वारे केले जाते? भरपूर वेळेस घेतला प्रश्न. विहिरी. राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये अनुक्रमे किती खरीप व रब्बी पिकांचा समावेश आहे? अनुक्रमे विचारलं तर 16 आणि 8. दूरच्या बाजारपेठांकरिता टमाटे कोणत्या अवस्थेमध्ये काढले जाते किंवा जावेत? हिरव्या अवस्थेत. कळतं ना, एकदम बेसिक. तेलबिया आणि डाळींकरिता सहसा कोणते नत्रयुक्त खत वापरतात? अमोनियम सल्फेट. अष्टाध्यायी संस्कृत भाषेतील पहिला व्याकरण ग्रंथ ही व्याकरणात्मक रचना कोणी लिहिली? तर ही लिहिली होती पाणिनी यांनी. महत्वाचा मुद्दा समजून घेऊ. अष्टाध्यायी हा पाणिनी यांनी लिहिलेली संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात 8 अध्याय असून त्यावरूनच अष्टाध्यायी हे नाव या ग्रंथाला मिळाले आहे. पुढचा प्रश्न. 1 हेक्टर जमिनीत हरभरा पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाण्याची 100 किलो प्रति हेक्टर असेल आणि अंकुरणाची टक्केवारी 80% असेल तर किती किलो बियाणे पेरावे लागेल? कळतंय का प्रश्न? तर किती किलो बियाणे, किलो म्हटले तर 125 किलो. पुढचा प्रश्न. कशाला कोरडवाहू कृषी क्षेत्र म्हणले जाऊ शकते? कोरडवाहू जेव्हा प्रजनन 750 मिमी पेक्षा कमी असेल. पुढचा प्रश्न पहा. ज्या वनशेती पद्धतीमध्ये अन्नधान्य पिके, चारा पिके व वनवृक्ष यांची एकत्रित लागवड करण्यात येते त्या शेती पद्धतीस टिंबटिंब म्हणतात. कृषी वनकुरण पद्धती. भेंडीमध्ये होणाऱ्या पिवळ्या शिरा या विषाणूजन्य रोगाला कारणीभूत असलेले कीटक कोणता? पांढरी माशी. हा प्रश्न तुमच्यासाठी आणि उत्तर पण. फक्त एवढंच म्हणणं आहे, जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी शिकायला भेटलं असेल ना तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. याच्यानं काय होतं भाऊ, फक्त एक मनातून आत्मविश्वास तयार होतोय. आणखीन तुमच्यापर्यंत माझं जेवढं नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हेच आपला उद्दिष्ट आहे. भेटू आपण पुढच्या अशा प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.